वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना 2026 मधील अंगारकी चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करू देत. बाप्पांची कृपा तुम्हा सर्वांवर नेहमी राहू देत. तर इथं आज अंगारकी निमित्त मी गणपती बाप्पांना अभिषेक घालत आहे आणि अभिषेक सर्व पूर्ण झाला. बघा आता गणपती बाप्पांची किती सुंदर पूजा झालेली आहे. गणपती बाप्पांना छान दुर्वा फुलं वाहून छान अशी त्यांची सागर संगीत आज पूजा केलेली आहे आणि आपली रोजची देवपूजा पण उरकलेली आहे. अंगारकी हे सर्व संकष्टी चतुर्थींपेक्षा खूप खूप महत्वाची चतुर्थी मानली जाते. कारण बाकीच्या संकष्टीपेक्षा अंगारकी चतुर्थी हे 21 पटीने जास्त फळ देणारं व्रत आहे. तर इथं माझ्या तर रोजची सर्व देवपूजा वगैरे झाली. त्यानंतर आपली ज्या सेवा असतात गणपती बाप्पांच्या, वाचन वगैरे, गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, गणपती गायत्री मंत्र, ह्या सर्व सेवा वगैरे केल्या. त्यानंतर आज मी आलेली आहे पुण्यामध्ये दगडूशेठ, श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनाला. तर इतकी गर्दी होती त्या दिवशी अंगारकीची, बाप रे. मी तर दुपारच्या वेळेला गेली होती जेणेकरून गर्दी कमी असेल म्हणून, पण काय गर्दी होती. तर डेकोरेशन तर बघा इथं किती सुंदर केलेले आहे मंदिराचं. खूप खूप सुंदर अंगारकी निमित्त डेकोरेशन केलेले आहे. 2026 मधील पहिली अंगारकी आलेली आहे. बाप्पांचं इतकं छान दर्शन होतं, पण दर्शनाची लाईन ना इतकी लांब लांब होती. पूर्ण लक्ष्मी रोड एक सुद्धा वाहन तिथे येऊ देत नव्हते. पूर्ण पॅक झालेला होता. गणपती बाप्पांच्या मंदिराच्या पुढे ना नुसती ढकलाढकली एवढी होत होती. दुपारच्या वेळेला जाऊन सुद्धा एवढी गर्दी होती. एरवी एवढी गर्दी नसते, पण अचानक एवढी गर्दी आहे, बापरे. तर इथं बघा आम्ही इथे दर्शन लाईनीसाठी 2 पास काढलेले आहेत. कारण फ्री लाईनीमध्ये तर ना दर्शन होणं कठीणच होतं. कमीत कमी 4-5 तास लागले असते. तर इथं बघा आम्ही आता लाईनीमध्ये लागलेला आहोत. तर हे पासची लाईन असून सुद्धा आम्हाला 1 तास दर्शनाला लागलेला आहे. ही लाईन बघा किती लांब आहे. तर इथं मी गणपती बाप्पांसाठी ना मोदक घेतले, पेड्यांचे मोदक घेतले आणि त्यानंतर मग आम्ही इथं मंदिरात आलेलो आहोत. आता इथून पुढे काही शूट करणं अलाउड नव्हतं, म्हणून मग मी इथपर्यंतच मंदिराचं शूट केलेलं आहे. गणपती बाप्पांचं छान असं दर्शन घेतलं. पास मार्फत मंदिरातून खूप छान बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि इथून बाहेरूनही मग मी नंतरून शूट केलेलं आहे. तर इथून सर्वांनी तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. किती सुंदर गणपती बाप्पा दिसत आहेत आपले, बघा. बाप्पांचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवरती राहू देत. तुम्ही सर्वांनीही जवळून बाप्पांचं दर्शन घ्या. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. 9:15 वाजता आरतीचा टायमिंग होता. त्यानंतर घरी येऊन मग मी गणपती बाप्पांचे फेवरेट मोदक बनवले, स्वयंपाक केला आणि छान मुहूर्ताला आरती केली आणि बाप्पांना नैवेद्य दाखवून उपवास सोडला. तर अशा प्रकारे माझा अंगारकीचा दिवस होता. खूप छान अंगारकी चतुर्थीचा माझा दिवस गेलेला आहे. गणपती बाप्पांनी खूप छान सेवा करून घेतल्या. वर्षभरामध्ये अंगारकी चतुर्थीचा योग खूपच कमी येतो. तर या दिवशी आपल्याला बाप्पांच्या जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा आपण करूयात आणि बाप्पांचा आशीर्वाद घेऊयात. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.